सुप्रीम कोर्टाचे माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे जरी निवृत्त झाले असले तरी ठाकरेंच्या शिवसेनेकडून अजूनही त्यांना लक्ष्य केलं जात आहे। चंद्रचूड यांनी आधीच निर्णय दिला असता तर विधानसभा निवडणुकीमध्ये काहीतरी वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं असं संजय राऊतांनी म्हटलं होतं। त्याला माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी देखील चांगलंच प्रत्युत्तर दिलंय। सरन्यायाधीश म्हणून त्यांनी घटनात्मक पेचावर निर्णय देऊ शकले नाही, याबद्दल इतिहास त्यांना माफ करणार नाही। जर त्याने योग्य निर्णय दिला असता तर महाराष्ट्राचं चित्र बदललं असतं। आज जे तुम्हाला चित्र दिसलं तुम्हाला चित्र नक्कीच दिसलं नसतं आणि त्याने निर्णय न दिल्यामुळे पक्षांतरासाठीच्या खिडकी आणि दरवाजे ते उघडे ठेवून गेले। आता सुद्धा कोणी कुठे कशाही उड्या मारू शकेल, विकत घेऊ शकेल, कारण कायद्याची 10व्या शेड्यूलची भीतीच राहिलेली नाही आणि न्यायमूर्तींनीच ती भीती घालवली की तुम्ही खुशाल पक्षांतर करा, आम्ही इथे बसलेलो आहोत। या सगळ्या घटनेला आणि दुर्घटनेला जस्टिस चंद्रचूड हे जबाबदार आहेत आणि इतिहासात त्यांचं नाव काळ्या कुट्ट अक्षरात लिहिलं जाईल। Should any one party or individual decide what case the Supreme Court should hear? Sorry, that choice is for the Chief Justice case. Well, you have limited manpower and you have a given complement of judges. You have to draw the चंद्रचूड हे विद्वान आहेत, कायद्याचे अभ्यासक आहेत, देशाच्या सरन्यायाधीशपदी पोहोचलेली ती व्यक्ती आहे। आम्ही त्यांचा आदर करतो, मला त्याच्याविषयी काही म्हणायचं नाही। पण विरोधी पक्षाची भूमिका बजावा असं त्यांना कोणी सांगितलं? त्यांना काही समजतं का? ते मोठे कायदे पंडित आहेत। न्याय द्या, निकाल द्या, एवढंच आमचं म्हणणं होतं ना। आम्ही दुसरं काय सांगितलं? तुम्ही जो असेल तो निकाल द्या। त्यांनी पक्षांतराला मुभा मिळावी अशा तऱ्हेनं खिडका दरवाजे उघडून ते गेलेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।